बदलापूर येथील शाळेतील 2 लहान मुलीवरील लैंगिक अत्याचार करणाऱ्या अक्षय शिंदे याचा पोलीस एन्काउंटर बाबत एक खळबळजनक माहिती आता समोर आलेली आहे। न्यायालयीन चौकशी अहवालामध्ये अक्षय शिंदे याला बनावट चकमकीमध्ये मारण्यात आल्याचं नमूद करण्यात आलेलं आहे। या बनावट चकमकीमध्ये 5 पोलीस कर्मचारी आपल्या बळाचा गैरपद्धतीने त्यांनी वापर केल्याचं देखील नमूद करण्यात आलेलं आहे। त्यामुळे हे 5 पोलीस कर्मचारी अक्षय शिंदे याच्या मृत्यूसाठी जबाबदार आहेत असं संबंधित अहवालामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे। या अहवालामध्ये म्हटल्याप्रमाणे अक्षय शिंदे याच्या हाताचे ठसे रिव्हॉल्वरती आढळून आलेले नाही आहेत, मात्र पोलिसांनी अक्षयने त्यांच्याकडील रिव्हॉल्वर हिसकावून गोळीबार केल्याचा दावा केलेला होता। मात्र या अहवालामुळे पोलिसांचं पितळ आता उघड पडलेलं आहे। या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी निकेश शार्दूल। निकेश, बदलापूर मधील अक्षय शिंदेचं एन्काउंटर हे फेक आहे अशा प्रकारची माहिती आता अहवालातून समोर येते। न्यायालयीन चौकशीमधून ही संपूर्ण माहिती आता उघड झालेली आहे। नक्कीच ज्या वेळेला हे एन्काउंटरचं प्रकरण जे घडलं होतं त्यावेळेला जर आपण पाहिलं तर या एन्काउंटरवरती पोलिसांवरती मोठा संशय जो होता तो आधीपासून व्यक्त केला जात होता। त्यामुळे अक्षय शिंदेच्या कुटुंबियांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती। या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केली गेली पाहिजे, एक विशेष समिती नेमली पाहिजे असे न्यायालयात सांगितल्याच्या नंतर उच्च न्यायालय एक विशेष समिती नेमली होती या संपूर्ण प्रकरणाची चौकशी केल्याच्या नंतर। आणि या संपूर्ण चौकशी समितीने जो काही अहवाल दिला त्याचा अहवाल जो आहे तो आज उच्च न्यायालयात सादर करण्यात आलेला आहे। या अहवालामध्ये असं म्हटलं गेलेलं आहे की ज्या वेळेला मुंब्रा बायपास वरती अक्षय शिंदे याच्यावरती पोलिसांकडनं एन्काउंटर केला गेला, या एन्काउंटर मध्ये जे 5 पोलीस होते यांना दोषी जे आहेत ते ठरवण्यात आलेलं आहे। हा फेक एन्काउंटर असल्याचं देखील जे आहे ते समोर आलेलं आहे। कारण जर आपण या एन्काउंटर विषयी जर म्हटलं तर पोलिसांनी या अगोदर त्यांच्या अहवालामध्ये म्हटलं होतं की अक्षय शिंदेला ज्या वेळेला आम्ही कळवा रुग्णालयामध्ये मेडिकल साठी घेऊन जात होतो त्यावेळेला अक्षय शिंदेने आमच्यासोबत झटापटी केली, आमच्याकडे असलेली जी रिव्हॉल्वर आहे ती रिव्हॉल्वर खेचण्याचा अक्षय शिंदेने प्रयत्न केला अशी माहिती जी आहे ती न्यायालयात दिली होती, तपासामध्ये दिली होती। मात्र ज्या वेळेला हा तपास केला, ज्या वेळेला चौकशी समितीने हा तपास केला त्यावेळेला या रिव्हॉल्वरती अक्षय शिंदेचे हाताचे कुठलेही ठसे नसल्याचे जे आहेत ते चौकशी अहवालामध्ये समोर आलेलं आहे। त्यामुळे न्यायालयाने संबंधित जे 5 पोलीस होते त्यांना दोषी धरलेला आहे। या संपूर्ण या पोलिसांमध्ये एक पिया आहेत संजय शिंदे, निलेश मोरे जे उपनिरीक्षक आहेत, हरीश तावडे आहेत आणि अभिजित मोरे हे 4 पोलीस कर्मचारी आणि आणखी एक पोलीस कर्मचारी आहेत यांना फेक एन्काउंटर प्रकरणी आहे ते दोषी ठरवण्यात आलेले आहे। तर या संपूर्ण प्रकरणाच्या नंतर आता या 5ही पोलिसांची देखील चौकशी पुढे होणार आहे। निखिल, 5 पोलिसांवरती या फेक एन्काउंटरचा ठपका ठेवण्यात आलेला आहे। हे पोलीस अधिकारी नेमके कोण आहेत आणि त्यांच्यावरती आता पुढे कारवाई काय होऊ शकते? देखील जर आपण जर पाहिलं तर संजय शिंदे जे पीआय आहेत आणि उपनिरीक्षक निलेश मोरे हे दोन्ही पोलीस अधिकारी आहेत, तर 3 यामध्ये पोलीस कॉन्स्टेबल आहेत। ज्या वेळेला अक्षय शिंदे याला तळवा रुग्णालयामध्ये वैद्यकीय तपासणीसाठी मुंब्रा बायपास वरती नेण्यात आलं होतं त्यावेळेला गाडीमध्ये हे 5ही पोलीस जे आहेत ते उपस्थित होते। यापैकी जे मोरे आहेत त्यांच्या देखील पायावरती गोळी लागली होती, त्यांच्यावरती खाजगी रुग्णालयात उपचार सुरू होते। ज्या वेळेला त्यांचा जबाब देण्यात आला त्यावेळेला मोरेंनी सांगितलं होतं की आम्ही जेव्हा गाडीमध्ये बसलो होतो त्यावेळेला अक्षय शिंदेने आमच्यासोबत झटापट केली, माझ्याकडे असलेली जी रिव्हॉल्वर आहे ती खेचण्याचा प्रयत्न केला आणि या प्रयत्नामध्ये अक्षय शिंदेच्या हातून माझ्या पायाला गोळी लागल्याचं मोरे यांनी सांगितलं होतं। तर त्यावेळेला स्वतःचा बचाव करण्यासाठी झटापटीमध्ये अक्षय शिंदेला गोळी लागल्याचं या सर्व पोलिसांनी त्यांच्या जबाबामध्ये सांगितलं होतं। त्यामुळे या संपूर्ण प्रकरणानंतर हे प्रकरण संपूर्ण संशयास्पद असल्याचं एन्काउंटर चर्चा सुरू होती। त्यामुळे या अगदी धन्यवाद तुम्ही दिलेल्या माहिती संदर्भात। यानंतर शिंदेच्या शिवसेनेचे आमदार संजय शिरसाट यांनी काय प्रतिक्रिया दिली ते देखील पाहूया। बदलापूरच्या घटनेमध्ये जो आता अहवाल त्यांनी सादर केला आहे त्याच्यावर न्यायालयाने जो काही निर्णय दिलेला आहे त्या निर्णयाचं अंमलबजावणी केली जाईल आणि जो त्याच्यात दोषी असेल, जर तो एन्काउंटर चुकून झाला असेल किंवा जाणून बुजून केला असेल तर त्यावर न्यायालय योग्य तो निर्णय सुद्धा घेईल
न्यायालयाच्या या कामकाजामध्ये शासन कोणताही हस्तक्षेप करणार नाही. अक्षय शिंदे जो होता तो नराधम होता हे सर्व जनतेला माहिती आहे. म्हणून त्याचा एन्काउंटर झाला का त्यांनी पोलिसांवर हमला केल्यानंतर त्याला शूट करावं लागलं हा तपासाचा भाग आहे. परंतु सर्वसामान्य जनतेला तो आवडलेला भाग होता. आता ज्याला त्यांच्याबद्दलचं सहानुभूती असेल त्यांनी त्याच्याबद्दलचं स्टेटमेंट करावं.